नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज आम्ही दोघी सासू सुना चाललोय नटून. इथं काय म्हणते त्याला, कार्यालय का मंदिर कार्यालय दोन्ही पण आहे. आतमध्ये मंदिर पण आहे विठ्ठल रुक्मिणीचं. तर आम्ही आज आलोय बघा इथे, कारण आज ज्या शाळेतल्या बाई आहेत ना, आहे ना, बाईंनी कार्यक्रम घेतलाय बघा. आमच्या म्हणजे ज्या प्रेग्नेंट गरोदर बायका आहेत ना, त्यांचा आज कार्यक्रम घेतलाय. तर त्यासाठी आम्हाला पण बोलवलंय. आम्ही दोघी आले नटून फुटून. आणि त्यांनी गेल्यात बघा बाळूमामाकडं. रात्री मूर्ती आणलेली, आज त्याची स्थापना आहे. तर तिकडे गेले तर आम्ही दोघे आलो इकडं. तर चला बघूयात किती बायका आल्या तर आमच्यासारख्या, म्हणजे आज मी बोलवल्यात. चला जाऊयात, तुम्हाला दाखवते मी इथं. थांबा सर शाळेत कार्यक्रम आहे, असा सुट्टीचा कार्यक्रम. तर बघा आता मी आली घरी आणि ह्यांनी पण आल्या. तर हे गेलं तर तिकडे बाळूमामाकडे, आहे ना. काय केलं? मूर्ती स्थापन आहे ना. झाले का मग? झाले, केली का मूर्ती स्थापन? आता सांगवीचे बाप मामा आणि मामी आलेत ना, त्यांना पूजेला बसवलंय. आपल्याला काय पूजेला बसा येत नाही, तर मग तिथंच थांबलो होतं. मग आता बाळूमामाची मूर्ती बसवली. मग आता त्याचा अभिषेक, परत अजून पूजा, आरती. आता स्वयंपाकाला जाणार आहेत मम्मी. स्वयंपाकाचं चालू तेव्हा ते आल्या बोलवायला मावशी. आता मम्मी जाणार आहे तर स्वयंपाकाला, आहे ना. स्वयंपाकाचं चालू झालंय आता. मी तिथनं झालो शाळेत. तुम्ही आता लवकर लाईट गेली बघा, गरम व्हायला लागलं. आणि बघा काय काय आणलंय मी, काय काय दिलंय मला. तिथं माझी ओटी पण भरली. आणि म्हणजे थोडक्यात डोहाळ्या जेवणच केलं तिथल्या शाळेतल्या मॅडमनी, है ना. अरे बापरे, ह्यांना बंधन या बघा काय काय. पुन्हा स्वयंपाक झाल्यावर जाईल, पुन्हा 1:30 वाजली. बर बर चालू झालंय. मित्र आलोय. बर बघा काय काय काढा. हे बघा फुलं, ही एकच ह्याला बघा 3 काढायचं. माझ्या मागच्या नाही तेवढं चालय. वटीला दिलेला बघा मॅडम इतक्या प्रेमाने दिला. ही कसं नाव ठेवतात. डाळिंब दिले तिथं, खाल्लं आपण द्राक्षी. हा टमाटे होते, काकडी होती. बघा एवढं भेटलं. ती मी पिसावर ठेवलेली, ती झाली. माझ्या मापचं नारळ आहे ती. मामीला सुट्टीच नाही आता. तिथं पूजेला बसली, सकाळी गेली. मामी 7 वाजता आले तर पूजेला बसायला गेले. जेवण नाही केलं. किती वाजले आता? हाय त्यांना खाया प्यायला 1:30 वाजले. हा पण आता चालू ना पूजा. माणसाला तिथं पाणी बिणी चहा सगळी सोय. आणि मग काय टेन्शन नाही. होय म्हणा, आम्ही म्हणतोय सारखं ते उपाशी असते आणि ते उपाशी असते. आणि किती वेळ झालं आम्ही जारी पडलोय त्यांच्या. त्याला आजचा पण दिवस दणक्यात जाणार आहे.
होय पेरूला चाकू आणायचं का अरे काही खरं नाही. कशाने कापायचा दाताने काय- अहो, नाही मला टेन्शन आलंय आता एवढा सरण का मला होय खावा मरल्या वर्षीपर्यंत खात बसतो खावा खावा. चालतंय मी बी का? खाते. तरी मोठा बघून हे आणलाय. मला तर आधी बोरच वाटली ती पण होय. तेच बैल तेच आधी दिसते मला हा राय बोर दिसतात मोठे. बोरासारखं दिसलं आधी मला. लय ऊन झाले आता बाहेर. मला पुन्हा यायचं महागात ते अडीचला शेरडं सोडायचे. खावा खावा दमादमाने खावा. ओके. काल बघा सुट्टीचं झालं बघा अंगणवाडीमध्ये डवाळ जेवण म्हणजे शाळेतला कार्यक्रम होता आणि आणखी काय होतं छोट्या मुलाचं ते 6 महिन्याच्या मुलाचं ते होते काय? कार्यक्रम हा आणि गरोदर बाईचं 6 महिने. हाय. तर बघा इथं बघा आपल्या घराच्या पाठीमागं आलोय बघा तर इथं बसली काय कापूस तोडत कापूस एवढा फुटलाय ह्याला हा मम्मी बघा इकडं दूध आणाय गेली कशी आली चालत गालाच घेऊन आणि सकाळ सकाळ बघा इथं असं पाईप मोकळा ठेवलाय त्याचं पाणी सुटलं होतं आमचं रेग्युलर पाणी सुटतं मस्तपैकी गाडी चकाचक धुवून घेतली आज उन्हाला राहिली रोज पाणी रोज सुटतंय काय पाणी मग पाणी भरायचं तिकडून परत पाय पाणी ठेवायचं. काल बघा बाळमामाची मूर्तीची स्थापन झाली तिथं पूजा फिजा झाली है की नाही मम्मी आली बाप मामा आलं गरबडे ती जिकडं 7ला गेलं तिथे इकडंच आला परत जाणे बनकडच नाही आणलं का दूध हा आणलं का होय तसंच असतं दुधाला गेल्या दूध माणसाचं ऐकायला लागतं तर ही कशाचं कुठलं झाड होतं ते गुलाबच नाही अजून एक पुदिना पुदिना एवढा होता सगळीकडे पसरलाय आता आणि हे जर तर कशाचं गुलाबाचं बघ किती आले. गुलाबाचं तर आलंच आहे पण मला काय म्हणायचंय हे बघ बदामाचं झाड पाठीमाग घराच्या पाठीमागच आहे बघा आम्ही फिरतोय माग तर म्हणलं बघा गाडी धुलती धुवून बसलो होतो तेवढ्यात म्हणलं चल सगळी शेजणी एका लेवलनी आल्यात पहिलं पेरू झालं की पपई झालं की लिंबुनी परत आवळा इथं खाली हे आलाय वांग्याचं हे तसलं औषधी काय म्हणतात वासाचं फुल आहे त्याला काय म्हणतात गुलछडी इकडं बदामाचं झाड तिकडं पेरू आंब्याची लाईन आणि इकडं खालच्या साईडला नारळ इकडं गुलाब हे ह्याला आता गुलाब खराब व्हायला लागले बघा. काय खराब व्हायला का कसं काय काय माहित बघा. खराब झालेत होय रा हे खराब व्हायला लागलेत आपल्या पेरूला आता पहिलं फळ येईन बघा. पेरूला अजून पेरू यायचे जा की दूध गरम करून ठेव की दूध गरम करून ठेव तर चला तुम्हाला पेरू दाखवतो आमचा कसा आलाय पेरू तर पहिल्यांदाच बघा सगळा आता मुक्त झालाय नाहीतर सगळा वेलाने लकडला होता हे काय कटिंग करून टाकायचं असं म्हणजे हेतून चांगला पालवा फुटलाय आता हे कमजोर झालंय हे कमजोर झालंय हो किती सुद्धा फुटायला लागलाय फुल हा सगळं फुल आले मम्मी. हा हा फुल फुल आलंय की पेरू येणार आता. पेरू येणार